नमस्कार. तर सकाळची धावपळ चालू होती. सकाळची सगळी कामे आवरत होती. तर पटकन सगळं आवरून घेतलं, भाकरी वगैरे केल्या आणि सुचतच नव्हतं काय भाजी करावी. ते 2 वेळेचं टेन्शन असतं, नक्की काय बनवावं आणि हे नको ते नको हे असतं कारभाऱ्यांचं. त्यामुळं मग अजूनच जास्त प्रश्न पडतात की भाजीला काय बनवावं. तर चिगळची भाजी त्यांनासुद्धा आवडते आणि चिगळच्या भाजीची भाकरीसुद्धा. पण आज भाजीच बनवणार होते, पण भाकरी केल्या, दूध तापवलं. तर पुन्हा बनवलं भाजी काय बनवावी. तर गेले आईकडे. तर इथं बाहेर पाणी आलं होतं आज, त्यामुळे मग झाडांना पाणी दिलं. यांनी खात टाकला होता झाडावरतीच आणि इथं बाहेर पाणीचा असल्यावर पोरांना खूप भारी वाटत होतं. लेकरं तिथंच खेळते ती भाजी. लेकरांना आज काय नवीन असलं की खूप छान वाटतं. मग बाहेरच किती थंडी आहे आता सध्या, तरीसुद्धा बाहेरच यायचं म्हणतात सकाळी लवकर उठून. तर आईकडे गेले तर इथे गोमूत्र लावून ठेवली होती जेवारी. तर पेरताना आमच्याकडे गोमूत्र लावतात, तुम्ही लावता का ते मला सांगा. तर आईकडे गेल्यावर आई म्हणली अनारसे खा. मग मला साखराचा अनारसा खूप आवडतं, त्यामुळं मग तिथेच बसून एक खाल्ला आणि आईला म्हणलं भाजीला काहीच नाही. तर आई म्हणली चिगळची भाजी आणलेली आहे आणि धुवून सुद्धा ठेवलेली आहे, तर घेऊन जा आणि कर भाजी. मग घरी आली आणि छान अशी देवपूजा करून घेतली. पाणी पण आलं होतं, ताजं ताजं पाणी घेतलं आणि देवपूजा केली. पाणी काही शिळं होत नसतं, पण ताजंच पाहिजे असतं. तर इकडे हे सोयाबीन भरत होते, घरातच टाकली होती पावसामुळे, मग ती का वाळली नव्हती, मग त्यामुळे आज बाहेर घातली. तर हे भरत होते आणि बाहेर टाकत होते, तोपर्यंत मी भाजी बनवून घेतली. इथे छान असं बारीक कांदा कट केला, डाळ पण भिजलेली होती. तर छान अशी भाजी बनवून घेतली. तुम्हाला आवडते का चिगळची भाजी की भाकरी आवडते ते मला कमेंट करून कळवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी कमेंट करत जा, म्हणजे अजूनच उत्साह येतो व्हिडिओ